आपण पाठीमागे बघू शकता, ही जबरदस्त अशी वॉल. तुंगी शिखर दिसतंय. या दोन्ही अगदी जबरदस्त असा नजारा दिसतोय मित्रांनो इथून. आणि मध्यवर्ती आलेलो आहोत मित्रांनो. मध्यवर्ती आपण हा नजारा या ठिकाणाहून पाहू शकता. भारताची भिंत म्हणून ओळखलं जाणार आहे हे मांगीचा हा अद्भुत असा नजारा. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील भव्य आणि पवित्र अशा मांगीतुंगी पर्वतरांगेमध्ये. जैन धर्मातील एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आणि अप्रतिम ट्रेकिंग ठिकाण म्हणजेच मांगीतुंगी या ठिकाणी. इथे प्रामुख्याने 2 शिखरे आहेत. एक म्हणजे मांगी आणि दुसरं म्हणजे तुंगी. यांची उंची जवळपास 4300 फूट इतकी आहे. मांगीतुंगी हे ताहराबाद म्हणजेच बागलाण तालुक्यात नाशिक पासून साधारणपणे 125 किलोमीटर अंतरावर आहे. रस्ते व्यवस्थित असून प्रवासही मनमोहक आहे. या ठिकाणी पार्किंग, पाण्याची आणि खाद्यपदार्थांची व्यवस्थाही चांगली आहे. इथूनच आपल्याला चढाईची सुरुवात करता येते. चला. इथले एक विशेष आकर्षण म्हणजे भगवान ऋषभदेव यांची 108 फूट उंच मोनोलिथिक मूर्ती, जी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंदलेली आहे आणि जगातील सर्वात मोठ्या जैन मूर्तींपैकी एक आहे. लिफ्ट आहे आणि लिफ्टने आपण आता दर्शन करून चाललोय खाली. आणि इथून पुढे आपला मांगीतुंगीचा खरा ट्रेक सुरू होणार आहे मित्रांनो. आपण बघू शकता ही लिफ्ट 4 मजली लिफ्ट आहे मित्रांनो. खरी लिफ्ट मध्ये त्याला कोण कोण आहे. भगवान ऋषभदेवांचं दर्शन केल्यानंतर येथूनच आपण डाव्या हाताने जो मार्ग जातो तेथून आपण खरी ट्रेकिंगची सुरुवात केली आहे. इथून वरपर्यंत साधारणपणे 4500 पेक्षा जास्त पायऱ्या आहेत. पण पायऱ्या नीट बांधलेल्या असल्यामुळे चढाई आरामात करता येते. मध्ये मध्ये विश्रांतीसाठी पॉइंट्स आहेत. जुलै ते फेब्रुवारी हा ट्रेकसाठी सर्वोत्तम काळ आहे. चढाई दरम्यान तुम्हाला प्राचीन जैन गुहा, साधूंच्या प्रतिमा आणि तपश्चर्या केलेल्या स्थळांचे दर्शन होते. यामुळेच या ठिकाणाला तपोभूमी असेही म्हणतात.
मांगीनंतर पुढे असलेले तुंगी शिखर आणखी मनमोहक आहे. येथून सूर्योदय किंवा सूर्यास्त अविस्मरणीय दिसतो. प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहोत. अगदी निम्म्यापर्यंत आलेलो आहोत. एका बाजूला उत्तुंग तुंगी शिखर दिसतंय आणि एका बाजूला मांगी शिखर दिसतंय मित्रांनो. आता सर्वप्रथम आपण येथून तुंगी शिखराकडे जाणार आहोत. तुंगी शिखर केल्यानंतर आपण मांगीकडे येऊया. हेच करून घ्यायचं. बरं थोडंसं बदल करूया. पहिले आपण मांगीकडे जाऊया आणि मग तुंगीकडे जाऊन आपण परत आपण गाडी मार्गाने आलोय तिकडे जाणार आहोत. चला हां. बहुत अच्छा फील हो रहा है. हाँ अच्छा फील हो रहा है ना. एकदम बढ़िया. हाँ हो गई दोनों प्रदक्षिणाओं की. हाँ दोनों हो गए हैं. बहुत बढ़िया. हाँ वरून दिसणारी सातमाळा पर्वतरांगांचे हे अप्रतिम दृश्य मनाला शांतता आणि ऊर्जा देऊन जाते. ट्रेकला येण्यासाठी काही टिप्स आहेत मित्रांनो. सकाळी लवकर चढाई करा. पाण्याची बाटली, टोपी व थोडे स्नॅक्स बरोबर ठेवा. पावसाळ्यात पायऱ्या निसरड्या होतात. धार्मिक ठिकाण असल्याने शिस्त व स्वच्छतेची अवश्य काळजी घ्या. इथं कुंड आहे का? हा नाही का? गुफा आहे आणि निंबू पाण्याची सोय देखील नाही का? हां आणि इथं आहे मित्रांनो, याला पण सीता गुफा म्हणतात. दिगंबर जैन परंपरा के प्राचीन आचार्य श्री रविशेष जी द्वारा रचित पद्मपुराण अनुसार महासती सीता जी ने यहाँ से तप करने के 16वें स्वर्ग में प्रतिंद्र हुई. उनके प्राचीन चरण चिन्ह यहाँ पे मौजूद है दोस्तों, आप देख सकते हैं. मांगीतुंगी हे प्राचीन जैन तीर्थक्षेत्र आहे. इथे अनेक जैन मुनींनी तपश्चर्या केली. याला तपोभूमी असेही म्हटलं जातं. आता आपण आलो आहोत मांगी शिखरावर. इथून आसपासच्या सातमाळा रांगेचे दृश्य फार सुंदर दिसते. टेम्पल के अंदर है वो भाई. अगदी मांगीच्या शिखराजवळ पोहोचलेलो आहोत आणि इथून हा सुंदर असा व्ह्यू आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. ते शेतात करायचे दिसायचे नवलचं. हां हां असं आहे. हे गाव आहे का? नवलचं ते सुनीलचं गाव. चौरीचं. हां हां
चढाई दरम्यान तुम्हाला प्राचीन लेण्या, जैन मुनींच्या प्रतिमा, देवालये दिसतात. येथील काही प्रमुख स्थळं आपण ही सांगू शकतो. सुंदर अशी ही मूर्ती, प्राचीन गुहा ज्यात मोक्षप्राप्त साधूंची नावे कोरलेली आढळून येतात. चल चल, घाबरू नको. चल रे. इथे खूप सारे वानरराज आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून मित्रांनो, आपण सोबत बॅग आणू नका, म्हणजे ते आपल्याला त्रास देणार नाहीत. फक्त हातामध्ये एक पाण्याची बॉटल आपण सोबत ठेवावी आणि या ट्रेकचा, येथील मूर्तींचा, येथील देवालयांचा आनंद घ्यावा. येथून दिसणारं हे सुंदर अप्रतिम दृश्य डोळ्यात साठवून घ्यावे. त्यांना राहण्यासाठी भरपूर अशा छोटे छोटे गुहा आहेत. तर आता मांगीची परिक्रमा पूर्ण झालेली आहे आणि आपण आता निघालेलो आहोत तुंगीकडे. आणि बघू शकता ही भारताची ग्रेट वॉल. जबरदस्त असा अनुभव आहे मित्रांनो. आणि येथून दर्शन होते आपल्याला तुंगी शिखराचं. मांगी शिखर आणि तेथील देवालयांचं दर्शन करून आपण त्याच मार्गाने माघारी निघतो. साधारणपणे अर्ध्या तासामध्ये आपण या दोन्ही पर्वतांच्या मध्यावर येऊन पोहोचतो. येथे आपल्याला रेलिंग पाहायला मिळते आणि पाठीमागे उतुंग असं तुंगी शिखर दिसतंय. येथील हे दृश्य अगदी विलोभनीय आहे. तर आत्ता आलेलो आहोत मित्रांनो अगदी मधच्या भिंतीजवळ. पाठीमागे दिसतंय आपल्याला मांगी शिखर आणि इकडे तुंगी शिखर दिसतंय. या दोन्ही शिखरांच्या अगदी मधील खिंडीमध्ये आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि इथे ही अगदी सरळ अशी वॉल आपण या ठिकाणी पाहू शकता. हा, एकदम जबरदस्त. इकडून घ्या सर आणि बरोबर असं फिरवायचं सर. आणि आमच्या मागे जसं फिरवायचं. इकडे आपण बघू शकता हां, पहिले इकडून असं. अगदी शांतपणे बसलेली आहेत मित्रांनो. आणि येथील ही परिपूर्ण वॉल या ठिकाणी पाहू शकता आपण. अगदी जबरदस्त असा नजारा दिसतोय मित्रांनो. इथून अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं दृश्य आपल्याला या मधील खिंडीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघायला मिळतंय.
मांगी शिखरापासून तुंगी शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणपणे ही खिंडीतील वाट 400 ते 500 मीटर इतकी लांब असू शकते मित्रांनो. आणि हिचं सौंदर्य आपण या ठिकाणी पाहू शकता. अतिशय डोळ्याचं पारणं फेडणारं हे सौंदर्य आपल्याला याच शिखरांवर पाहायला मिळतं. आणि मध्यवर्ती आलेलो आहोत मित्रांनो. मध्यवर्ती आपण हा नजारा या ठिकाणाहून पाहू शकता. अतिशय जबरदस्त असा नजारा दिसतो या ठिकाणाहून. आणि 2 छोटे छोटे मंदिरं देखील या ठिकाणी पाहायला भेटत आहेत. या दोन्ही शिखरांमधून बागलान प्रांत, दिंडोरी प्रांत अगदी स्पष्टपणे आपल्याला पाहता येतो. तुम्हाला जर पायऱ्या चढण्या आणि उतरण्याचा त्रास होत असेल मित्रांनो, तर या ठिकाणी आपल्याला डोली देखील उपलब्ध आहे. तिची योग्य रक्कम पेड करून ह्या डोलीचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. भारताची भिंत म्हणून ओळखलं जाणारं हे अतिशय जबरदस्त असं मांगी तुंगी शिखर आपण या ठिकाणी पाहतोय. आणि हा अगदी 360 व्ह्यू आपण नजारा या ठिकाणावर पाहू शकता. अगदी तुम्ही जर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये या ठिकाणी दर्शनासाठी आलात तर तुम्हाला स्वर्गात चालल्याचा भास या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. असं हे अप्रतिम निसर्ग सौंदर्य या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतं. तर मित्रांनो, या तुंगी पिनेकलसाठी 2 मोठे मोठे या ठिकाणी आपल्याला स्टेप्स पाहायला भेटतात. आणि एवढे 2 मोठे चढाव आपण चढून गेलो की तुंगी या शिखराजवळ आपण पोहोचणार आहे. आपण पाठीमागे बघू शकता, ही जबरदस्त अशी वॉल दिसते आपल्याला. आणि इथूनच पाठीमागे मांगीचा हा अद्भुत असा नजारा आपण या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. अतिशय डोळ्याचं पारणं फिरणारं असं हे दृश्य आपल्याला या ठिकाणून बघायला मिळतं आहे मित्रांनो. अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका मित्रांनो. ऐसा आणि अखेर आपण तुंगी शिखराच्या अगदी पायथ्याशी येऊन पोहोचलेलो आहोत मित्रांनो.
मांगी शिखराप्रमाणेच तुंगीच्या देखील पायथ्याला आपल्याला जैन तीर्थकारांच्या मूर्त्या पाहायला मिळतात, प्राचीन गुफा पाहायला मिळतात आणि याच ठिकाणी आपल्याला या गुफा कुलूपबंद झालेल्या दिसतात. पाण्याची काही टाकी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण हे बघू शकता, येथील पाणी पिण्यालायक जरी नसले तरी वानर राजांसाठी मात्र ते संजीवनीचं काम करतंय. आणि इकडे पुढे आल्यानंतर इकडे देखील आपल्याला गुफा पाहायला मिळत आहे. ती इथून घेतोय आता आपण निंबू पाणी. 20 रुपये ग्लास आहे. छानपैकी मस्तपैकी इथं घरावर आल्यानंतर घ्या. काय द्या ताजी. तर हा होता मित्रांनो संपूर्ण मांगी तुंगी ट्रेक आणि संपूर्ण माहिती. तर आजची ही माहिती तुम्हाला कसं वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जा मित्रांनो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन डोंगरावरती नव्या ठिकाणी नव्या माहितीसह. संपूर्ण मांगी तुंगी ट्रेक आणि दर्शन करण्यासाठी आपल्याला 4 ते 4.5 तासाचा वेळ या ठिकाणी लागतोय. तो आपण रिझर्व ठेवून या ठिकाणी एकदा अवश्य भेट द्यावी.